घ्या आपला परिचय द्या. पालकांनी परिचय द्या. मी सोलापूरहून आलो आहे, संतोष विठ्ठलराव काटकर. माईक जवळ घ्या, तुमचा आवाज येत नाही. सोलापूरहून आलो आहे, संतोष विठ्ठलराव काटकर. माझी मुलगी आहे, परिचय करून देईल. नोंदणी क्रमांक सांगा. 136. 136. कुठून आलात तुम्ही? मी सोलापूर. नाव पूर्ण नाव सांगा. मी कुमारी सारिका संतोष काटकर फ्रॉम सोलापूर. ओके. शिक्षण काय झालंय? माझं डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग. इंजिनियर. हो. वय किती? 25. 25. उंची किती? 5 फूट 3 इंच. नोकरी करता तुम्ही? हो. कुठे? ॲज अ फोर्ड इंडिया ॲज अ वॉरंटी इन्चार्ज म्हणून. इन्चार्ज म्हणून. मानसिक उत्पन्न किती? मी पर्सनली डिस्कस करतो. पर्सनल. ओके. भावी वराविषयी काय अपेक्षा? सुशिक्षित, निर्व्यसनी, सुसंस्कृत. सुसंस्कृत. नोकरी करणारा असावा? नोकरी पण चालेल, बिझनेस पण चालेल. अजून काय अपेक्षा आहे? काही नाही, निर्व्यसनी हवंय बस. व्यसनी. हो. धन्यवाद. थँक्यू. तुमचा नंबर पुन्हा एकदा सांगा. M36. M36 नाही, 136. धन्यवाद. झाले ना? झाले ना? नाही प्लीज. फिर से एक बार मैं आप सभी से गुजारिश करता हूं, जहां डोर के मेन डोर के पास जितने भी हमारे समाज बंधु भगिनी जहां खड़े हैं, कृपया वो वहां से हटकर कुर्सी पर बैठ जाए. या ठिकाणी खुर्चीची व्यवस्था केलेली आहे. आपण उभा राहिल्यामुळे लोकांना व्यासपीठावर होत असलेलं किंवा डिस्प्ले दिसत नाहीये. त्यामुळे कृपा करून उभा राहून आपले पाय दुखून घेऊ नका. बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही गोष्ट वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा पॅसेज अजूनही भरलेला दिसतोय. शेवटी आमच्याकडे सुद्धा थोडीशी मॅन पॉवरची मर्यादा आहे. आपण सर्वजण सहकार्य करताल तर हा कार्य सुरळीत होईल. कृपा करून दरवाजापाशी कोणीही उभा राहू नये. दरवाजापाशी उभा राहिलेल्या सर्वांना विनंती करतो मी की आपण त्या ठिकाणी त्वरित खुर्चीवर बसून घ्यायचंय. पॅसेज पूर्णपणे मोकळा दिसला पाहिजे. यानंतर F89 स्वप्ना संतोष काटकर या परिचय देतील. तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. F89. F89. पूर्ण नाव सांगा. सपना संतोष काटकर. कुठून आलात तुम्ही? मी सोलापूरहून. काय शिक्षण काय झालंय? माझं डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन कंप्लीट आहे. वय किती आहे? 23. 23. उंची? 5.6. 5.6. नोकरी करता तुम्ही? हो. कुठे? फोर्ड शोरूम ॲज अ DCRC मॅनेजर. मासिक उत्पन्न किती? M23. नाही सांगायचं. भावी वराविषयी काय अपेक्षा? निर्व्यसनी आणि सुशिक्षित हवं. सुशिक्षित व निर्व्यसनी. अजून काय अपेक्षा? काही नाही. व्यवसाय करणारा की नोकरी करणारा? चालेल, दोन्ही सुद्धा चालेल. कुठलाही चालेल. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही बोला ना. धन्यवाद. अजून एक विनंती अशी आहे, काल ज्यांनी इंटरव्ह्यू दिला आहे परत कृपया इकडं परत एकदा इंटरव्ह्यू देण्यासाठी येऊ नका, जेणेकरून बाकीच्या लोकांची गैरसोय होणार नाही. जेव्हा आपल्याला शेवटी वेळ जर असेल तेव्हा ज्यांची काही अडचण होती ती आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. यानंतर M23 हे आहेत हिरामन नागरे. नमस्कार. चिरंजीव सुशील कुमार M नागरे यांचे हे काका आहेत आणि काही अपरिहार्य कारणास्तव सुशील कुमार नागरे हे आलेले नाहीत. त्यांचे काका आपल्या समोर आहेत, ते आपल्या त्यांचा नोंदणी क्रमांक आहे 23. M23. मुलाचं नाव सुशील कुमार नागरे. तो बेंगलोरला BL कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे. जवळ घ्या माईक. आणि त्याचं मासिक उत्पन्न 85,000 रुपीज आणि तो सेंट्रल डिफेन्स एम्प्लॉई आहे. तो
BL मध्ये. आणि ह्याचं आधी लग्न होऊन मोडलेलं आहे. हे वय किती? वय 36 इयर. आणि ह्याला समजून घेणारी मुलगी पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. माझ्याकडून नांदेड समाज अखिल आमचे पूर्ण नांदेड सोमवंशी आरक्षत्रीय समाजांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आहे. हे जे काय तुम्ही मेळावा केलेला आहे इथे 2 दिवसाचा खूप छान केलेलं आहे. राहण्याची व्यवस्था सगळं सर्व लोकांना जे काय सहकार करत आहे त्याच्यासाठी माझ्याकडून धन्यवाद. माईक घ्या तर तुमचा परिचय द्या. तुम्ही बोला ना. तुमचं नाव सांगा. काशीनाथ. पूर्ण नाव सांगा. काशीनाथ गंगाराम कळसकर. कुठून आलात? भोकर. मुलीकडे द्या. नोंदणी क्रमांक सांगा. 168. पूर्ण नाव सांगा. माझं नाव श्रुती काशीनाथ कळसकर. माईक जवळ घेऊन बोला. श्रुती काशीनाथ कळसकर. वय किती? 19 कंप्लीट आहे. उंची किती तुमची? नियर अबाउट 5 फीट असेल. 5 फीट. 5. तुम्ही कुठून आलात? मी भोकरून. शिक्षण काय झालंय? माझं BSc चालू आहे. 2nd इयरला आहे मी. 2nd इयर. भावी वराविषयी काय अपेक्षा? तशा काही नाही आहेत अपेक्षा. आई वडील. अपेक्षा नाही. नोकरी व्यवसाय काही चालेल? नोकरी तर पाहिजे. नोकरी पाहिजे. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 94 21 29 50 96. अजून काय अपेक्षा आहे? काही नाही आहेत बस. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही तुमचा परिचय द्या. माझं नाव प्रल्हाद अंबादासराव चोरमारे, राहणार सोनपेठ, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. आणखीन ही माझी मुलगी आहे पूजा प्रल्हादराव चोरमारे आणि माझ्या भाचीची मुलगी आहे किरण संजय दिलेराव कंधार. तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. माझा F27. माईक जवळ घेऊन पुन्हा एकदा सांगा. F27. तुमचं नाव पूर्ण नाव सांगा. पूजा प्रल्हादराव चोरमारे. कुठून आलात तुम्ही? मी सोनपेठ, जिल्हा परभणी. शिक्षण काय झालंय? माझं D.Ed झालंय आणि फॅशन ट्रेड डिझायनिंग लातूर इथे झालं. कुठे? लातूरला. तुमचं वय किती? माझं 25. उंची किती आहे? 5 फूट. अच्छा. भावी वराविषयी काय अपेक्षा? चांगला बिझनेस किंवा सर्व्हिस करणारा. बिझनेस करणारा असावा. अजून काय सांगायचं आहे? नाही. धन्यवाद. थँक्यू. नोंदणी क्रमांक सांगा. F29. पूर्ण नाव सांगा. किरण संजय दिलेराव. कुठून आलात तुम्ही? लोहा, जिल्हा नांदेड. नांदेडहून. शिक्षण काय झालंय? माझं B.Tech मेकॅनिकल झालेलं आहे. इंजिनियर. माईक जवळ घेऊन बोला. B.Tech मेकॅनिकल. वय किती? माझं वय 23 वर्ष. 23 वर्ष. उंची? 5 फूट 4 इंच. 5. नोकरी करता तुम्ही? नाही, जॉब नाही. भावी वराविषयी काय अपेक्षा? आता माझं B.Tech मेकॅनिकल झालंय, मग त्यामुळे मी त्याच फील्डचा शोधत आहे. मेकॅनिकल फील्डमधला पाहिजे. म्हणजे तसं काही नाही आहे मेकॅनिकल म्हणून, म्हणजे B.Tech इंजिनिअरिंग वगैरे चालेल तसं. बरं. अजून काही अपेक्षा? नाही, तसं काही नाही. धन्यवाद. थँक्यू. ओके, थँक्यू. यांचा एनरोल नंबर होता 29. यानंतर आपल्या समोर येत आहेत F129. 129. पालकांनी परिचय द्या. हां, सुनील रामचंद्र सूर्यवंशी, औरंगाबादला असतो, बजाज ऑटोमध्ये सर्व्हिसला आहे. मुलीकडे द्या.
तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. F129. F129. नाव पूर्ण सांगा. My name is Nehal Sunil Suryavanshi. I have completed my MCA post graduation. I am 24 years old. My height is 5.1 and I am doing job in Aurangabad only. What is your income? Mine 15 to 20,000. 15 to 20,000. What is about your life partner? Actually, I expect he should be well educated, well understandable, settled. No, doesn't matter if he's a businessman or if he's doing job. I don't care about this, but he must be understandable. Understandable. Businessman also is well done. Yes. Okay. Any other information? That's it. Okay. Thank you. If you want to ask, you can ask me. Thanks. Thank you. एक विनंती आपणा सर्वांना आहे. वर आणि वधूंनी आपल्या गळ्यामध्ये पदक घालणं. पदक म्हणजे आपण समजत असाल की ज्यांचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्या गळ्यामध्ये अडकवणं अनिवार्य आहे. हातामध्ये धरून ठेवू नका, आपल्या गळ्यामध्ये घाला. अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही नियोजित वर आणि वधू आहात. जेणेकरून ज्यांना रजिस्ट्रेशन नंबर माहीत झालेले आहेत ते आपला रजिस्ट्रेशन नंबर पाहून आपल्याशी कॉन्टॅक्ट करतील, आपल्याशी संधान करतील. त्यामुळे कृपया सर्व वर वधूंनी आपल्या गळ्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन क्रमांक असलेला जो बॅच आहे तो बॅच आपल्या गळ्यामध्ये घालणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद. यानंतर F167 167. परिचय द्यावा आपला. माझं नाव धोंडीबा दत्तात्रय छत्रे, राहणार नांदेड. नांदेडचेच? हो. अच्छा, मुलीच्या हातात द्या. हां, तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. 167. 167. अच्छा, पूर्ण नाव सांगा तुमचं. मी मोनिका बालाजी छत्रे, राहणार बाळापूर. माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. सध्या मी हैदराबाद इथे जॉब करत आहे ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. अच्छा. आणि माझी हाईट आहे 5 फीट. वय काय आहे तुमचं? 23. 23. अच्छा, तू जॉब करतेस, मग काय तुझं मंथली इन्कम? 15K. सध्या ट्रेनिंग पिरियडवर आहे मी. अच्छा. 15K. मग वराबद्दल काही अपेक्षा सांगशील? मुलांनी जॉब करू द्यावा आणि तो पण सॉफ्टवेअर डेव्हलपरच असावा अशी माझी इच्छा आहे. बाकी व्यवसायवाला वगैरे नको? उच्च शिक्षित जरी असेल, व्यवसाय करणारा असेल? ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर बेटर. म्हणजे तुला अनुरूप असाच पाहिजे, तुझ्या शिक्षणा एवढा शिक्षण केलेलाच पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. ओके, थँक्यू. आईनी परिचय द्यावा. मीची आई आहे. हां, सांगा ना. सुलभा संजय सोमवंशी, धुळ्याहून आलो आम्ही. थोडं माईक जवळ घेऊन बोला म्हणजे सर्वांना ऐकू जाईल. हां, माझं नाव सुलभा संजय सोमवंशी, धुळ्याहून आलो आम्ही. धुळ्याहून आलात. मुलगी आहे तुमची? माझी. अच्छा. आणि सोबत नणंदबाई आहे, त्या पुण्यात असतात. हो, त्या कुठे राहतात? पुण्याला. पुण्याला राहतात. मुलीला द्या माईक. हॅलो, माझं नाव पायल संजय सोमवंशी. माझा नंबर 82 आहे. माझं BE झालं आहे ENTC मधून आणि मी आता ME करते लास्ट सेमिस्टर आणि सध्या मी पुण्यात असते. मी कोर्स करते लँग्वेजेसचे. अच्छा, वय काय आहे तुमचं? 24 रनिंग आहे. अजून तुमचं शिक्षण चालूच आहे? हो. ते सर्व्हिस करता? नाही, शिक्षण चालू. शिक्षण चालूच आहे. बरं, सांगा थोडी अपेक्षा तुमची मुलाबद्दल. वेल एज्युकेटेड हवा बस. वेल एज्युकेटेड हवा. बरं, आणखीन काही अपेक्षा? अजून काही बोलायचं असेल 2 शब्द तर? माझी हाईट 5.4 इंच आहे. 5.4 आहे. काही अजून अपेक्षा असतील, काही बोलायचं असेल तर बोलू शकते. सुशिक्षित बस, वेल एज्युकेटेड, फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे व्यवस्थित हवं बस. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. माईक जवळ. राजेश वसंतराव गवळी. राजेश गवळी, सोलापूरहून आला? हां, सोलापूर. हो. मुलीला द्या. तुझा बॅच क्रमांक सांग. F135. 135. पूर्ण नाव सांगा. योगिता राजेश गवळी. कुठून आलात आपण? सोलापूरहून. काय शिक्षण झालंय? BCom झालंय. थोडं माईक जवळ घ्या. BCom झालंय. BCom
फायनल झालंय? फायनल झालंय. अच्छा. उंची किती? उंची 5 फूट 6 इंच. वय? वय 21. थोडं माईक जवळ घेऊन बस. 21. 21. अच्छा, मग आता घरीच असतेस? अच्छा. काय मग नंबर किती आहे तुझा? वराबद्दल काही अपेक्षा? शिकलेला. ऐकू नाही आला. शिकलेला. शिकलेला पाहिजे. सर्व्हिस व्यवसाय काही? चालेल. चालेल. व्यवसाय करणार असेल तरी हो चालेल? चालेल. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. वडिलांना काही सांगायचं असेल तर 2 शब्द. नाही. हां, परिचय द्या आपला. ज्योती परसराम सेवनकर. तुमची मुलगी आहे? अच्छा, द्या मुलीला. हां, तुझा नोंदणी क्रमांक सांग बेटा. 169. 169. नाव सांग संपूर्ण. श्रद्धा परसराम सेवनकर. नमस्कार. कुठून आलात तुम्ही? नियर PN कॉलेजच्या नांदेड. नांदेडमध्येच असतात? अच्छा. काय शिक्षण करते? BA फायनल इयर. नाही झालं. BA फायनल. उंची किती तुझी? माझी 4 फूट 7 इंच. अच्छा, म्हणजे सध्या शिकत आहेस तू? हो, लास्ट इयर. लास्ट इयर आहे. मग काय सांगशील तुझ्या वराबद्दलच्या अपेक्षा? व्यावसायिक असलं तरी चालेल, नोकरी असली तरी चालेल. चालेल चालेल, व्यवसाय करणार असेल तरी चालेल. अच्छा, वडिलांना काही सांगायचं आहे का? धन्यवाद. थँक्यू. मुलांना द्या. हां, तुमचा बॅच नंबर सांगा. M98. नाव सांगा संपूर्ण. निखिल लीलाधर मोरे. मोरे आडनाव आहे का? या. अच्छा, एकदा नाव सांगा पूर्ण. माइक थोडं जवळ घ्या. मेरा नाम निखिल लीलाधर मोरे. अच्छा, आपको हिंदी आती है? मराठी समझ में आती है? समझ में, बोलने नहीं आती है? या. अच्छा, ठीक है. कहाँ से आए आप? मैं बुरहानपुर से आया हूँ और पुणे में जॉब करता हूँ. अभी जॉब क्या है? जॉब आपका? मैं कंप्यूटर इंजीनियर हूँ. अच्छा. एज ए एंटीवायरस कंपनी में जॉब करता हूँ एज ए सॉफ्टवेयर टेस्टर. अच्छा. मंथली इनकम? 6.5. अच्छा, आपकी हाइट क्या है? 5.7. अच्छा, थोड़ा उम्र? 32. 32. ओके. अच्छा, क्या है आपकी अपेक्षा है वधू के बाद? एजुकेटेड चाहिए, जो कि जॉब अगर करना चाहे तो जॉब भी कर सके. हाउस वाइफ नहीं चाहिए? ऐसा मतलब मैंने ये भी बोला है कि अगर कर सके तो. सर्विस वाली चाहिए? हाँ. अच्छा, लेकिन अगर हाउस वाइफ मिली तो चलेगा? चलेगा. हाँ. अच्छा, बैच नंबर फिर एक बार बताइए आप. मेरा बैच नंबर M98. 98. धन्यवाद. हाँ, 88. हाँ, तुमचा नोंदणी क्रमांक. आपको भी हिंदी में बोले तो चलेगा? मराठी सांगा. नोंदणी क्रमांक सांगा. 148. 148. पूर्ण नाव सांगा. राहुल अशोक वादे. वानखेडे. कुठून आलात तुम्ही? अकोल्यावरून. अकोला. तुमचं शिक्षण किती झालंय? माझं BE कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय. अच्छा. वय? 27. उंची? 5'11". अच्छा, सर्व्हिस करताय तुम्ही? हो. सांगा मंथली इन्कम. 25,000. बरं, भावी वधूबद्दल काही अपेक्षा? जॉब करणारी असेल तर बेटर असेल. बेटर. अच्छा, आणखीन काही अपेक्षा वगैरे नाही? बस सर्व्हिस करणारी चालेल. अच्छा, धन्यवाद. द्या परिचय. माझं नाव सविता हरीश मोरे आणि मी बऱ्हाणपूरहून आलेली आहे. ही माझी बहीण आहे, काकाची मुलगी, आणि ही बहिणीची मुलगी आहे. बरं बरं, द्या मुलींना द्या. तुझा नोंदणी क्रमांक सांग बेटा. 161. 161. पूर्ण नाव सांगा. माझं नाव अंकिता दीपक वाणे. कुठून आलात तुम्ही? बऱ्हाणपूर. बऱ्हाणपूरहून. काय शिक्षण? मी DED टीचिंग करते. अच्छा, थोडं माईक जवळ घेऊन आणि स्पष्ट आवाजात बोला. हो. म्हणजे बाकीच्या पाठीमागेपर्यंत आवाज जायला पाहिजे. व्यवस्थित बोला. पुन्हा एकदा शिक्षण सांगा तुमचं. DED करते, टीचिंग पण करते. अच्छा, वय सांगा तुमचं. 22. 22 इयर. उंची किती? 5 फीट. 5 फीट. सध्या नोकरी चालू आहे तुमची? हो, करते. काय तुमचं मंथली इन्कम सांगू शकता? नाही. नाही, ठीक आहे. बच्चा, वराबद्दल काही अपेक्षा असेल तर सांगा. काय नाही, बस मन मिळव पाहिजे. थोडं माईक जवळ घ्या. व्यवसाय करणारा पण चालेल, नोकरी पण चालेल. दोन्ही चालेल? हो. अच्छा, धन्यवाद. सांगा. नोंदणी क्रमांक सांगा. 164. 164. तुमचं पूर्ण नाव सांगा.
पूजा आशिष नवग्रह. अच्छा, कुठून आलात तुम्ही? बुरहानपूर. थोडं माईक जवळ घ्या प्लीज. बुरहानपूर. बुरहानपूरहून आलात. काय शिक्षण झालंय? BCom कम्प्युटर फायनल इयर. अच्छा, वय किती आहे? 20 इयर. 20 इयर. 20 इयर्स. उंची? 5 फुट. अच्छा, सध्या शिकतच आहेस का सर्विस वगैरह करते? नहीं, अभी तो मतलब पढ़ ही रही हूँ. पढ़ रहे हो. अच्छा, बोलो आपके भावी पति के बदल कुछ बोलना है तो बोलो 2 शब्द. वेल एजुकेटेड, सपोर्टेड और वेल सेटल्ड. थैंक यू. वेल सेटेड. अच्छा, ठीक, धन्यवाद. पालकांकडे द्या माईक. हां. हॅलो, मी सौ अनिता राजेश दिलेराव, ही माझी नणंद आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. माझं नाव स्नेहा ज्ञानेश्वर दिल्लेराव आहे. हां. मी नांदेडचीच आहे. माझं शिक्षण BE झालेलं आहे. माझं वय 24 रनिंग आहे आणि हाईट 5 फूट 1 इंच आहे. मग तुमचं मासिक उत्पन्न किती आहे? नाही, मी जॉब नाही करत. मग आता भावी वराविषयी अपेक्षा काय काय आहेत? उच्च शिक्षित असावा आणि अनुरूप. व्यवसाय, नोकरी? हां, चालेल, पण नोकरीला जास्त प्रिफरन्स असेल. व्यावसायिक असला तरी चालेल, पण उच्च शिक्षित हवा. ठीक आहे. अजून प्रिफरन्स असेल पण. अजून काही सांगायचं आहे? नाही. ठीक. थँक्यू. यानंतर एकाच कुटुंबातील बहीण आणि भाऊ दोघंही या ठिकाणी नियोजित वर आणि वधू आहेत. सर्वप्रथम लेडीज फर्स्ट प्रमाणे वधू क्रमांक 73, जिचा काल आपण सरस्वती वंदन करत असतानाचा जो डान्स पाहिला, कुमारी दीप्ती शंकर उबाळे. आणि वर आहेत 125, वर क्रमांक 125 उबाळे दिनेश शंकरराव. दीप्तीमध्ये बस. MCA सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले दिनेश आणि त्यांची बहीण दीप्ती, हे दोघंही या ठिकाणी मुलाखत देतील. पालकांनी परिचय द्यावा. हॅलो, माईक जवळ घे. शंकर दिनानाथराव उबाळे, माझी मुलगी आहे दीप्ती शंकरराव उबाळे. द्या दीप्ती. तुमचं पूर्ण नाव सांगा. दीप्ती शंकरराव उबाळे, BC ग्रॅज्युएशन आणि भरतनाट्यमचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि सुशिक्षित समजदार अपेक्षा. तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. 73. आणि शिक्षण कितपर्यंत झालं आहे? BCA ग्रॅज्युएशन आणि शिवाय भरतनाट्यमचं शिक्षण पूर्ण झालं. तुम्ही नोकरी करता आहात? नाही, मी क्लासेस घेते, डान्स क्लासेस घेतात. तुमच्या भावी वराविषयी काय अपेक्षा? सुशिक्षित असावा, समजदार असावा. समजदार असावा. नोकरी, व्यवसाय? नोकरीला प्रेफरन्स देत. असं काही विशेष नाही. बरं, अजून काय अपेक्षा? नाही, बस. तुझ्या कलेला पुढे वाव देणार असं कोणी? हो, नक्कीच. नक्कीच. अजून काय अपेक्षा? बस. धन्यवाद. ठीक आहे. नमस्कार. तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. माझा रजिस्ट्रेशन नंबर आहे M125. 125. माझं नाव आहे दिनेश शंकरराव उबाळे. हे माझे वडील. माईक जरा जवळ घ्या. हे माझे वडील शंकर दिनानाथराव उबाळे. ही माझी आई गीता शंकरराव उबाळे. माझं MCA झालं आहे अंडर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड. मी मुंबईतल्या एका सॉफ्टवेअर कंपनीसाठी काम करतो ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. गेले 2.5 वर्ष तिथे काम करतो आहे मी. माझी उंची आहे 5 फूट 5 इंच. माझं डेट ऑफ बर्थ आहे 6 ऑक्टोबर 1988. आणखी काही प्रश्न? तुमचं मासिक उत्पन्न? हां, जे मला पर्सनली भेटतील मी त्यांना सांगेल मासिक उत्पन्न माझं. धन्यवाद. अजून तुमच्या वधूविषयी काय अपेक्षा? वधूविषयी अपेक्षा चांगली एज्युकेटेड असावी, ॲटलिस्ट ग्रॅज्युएट असावी. नोकरी करणारी? चालेल. आमच्याकडे फ्रीडम आहे, नोकरी करू शकता. आणि फॅमिलीला पण प्रायोरिटी ऑब्विसली द्यावं लागेल. नोकरी पण करावी आणि घर पण सांभाळावं.
म्हणजे माझी फॅमिली तशी सपोर्ट करते, नोकरी केली तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, दोन्ही गोष्टी, दोन्ही प्रकार. अजून काय अपेक्षा? हां, माझी आई एवढी सुगरण नसेल तरी चालेल. आई एवढी सुगरण नसली तरी चालेल. बरं. पण सर्वांना सोबत घेऊन चालणारी असावी. धन्यवाद. थँक्यू. पालकांनी परिचय द्यावा. तुमचं नाव सांगा मॅडम. नंदा धोंडराम सोनवळकर. जवळ घ्या माईक. नंदा धोंडराम सोनवळकर, राहणार निलंगा. मी मुलासाठी आले आहे. पुन्हा एकदा सांगा, तुमचा आवाज नाही आला. माईक जवळ घ्या. नंदा धोंडराम सोनवळकर. सोनवळकर. सोनवळकर, राहणार निलंगा. 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 297 बॅच नंबर आहे माझा. परत एकदा सांगा. 297. 297. हो. माझं नाव अजय धोंडीराम सोनवळकर. मी राहणार निलंगा, जिल्हा लातूर. मी जॉबला आहे, पतसंस्थेमध्ये जॉबला आहे. मंथली इन्कम 10 ते 12 हजार रुपये आहे. वधूविषयी काही अपेक्षा? सुशिक्षित असावी बस. वय सांगा तुमचं. 27. 27. उंची? 5 फूट. 5 फूट. अजून काही अपेक्षा आहे वधूविषयी? काही सुशिक्षित असावी, नोकरी करणारी चालेल. चालेल. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9921 9921 89 89 52 52. धन्यवाद. यानंतरचे वधू क्रमांक 59, वधू क्रमांक 59, सूचीमध्ये नाव कुमारी श्रद्धा दिलीप चव्हाण. बी शिक्षित कुमारी श्रद्धा आता मुलाखत देतील. पालकांनी परिचय द्यावा. माईक जवळ घ्या. हॅलो, माझं नाव प्रेमा दिलीपराव चव्हाण. ही माझी मुलगी आहे. दिलीप राजाराम चव्हाण, ही माझी मुलगी आहे. तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. माझा नोंदणी क्रमांक F59 आहे. F59. पूर्ण नाव सांगा. माझं नाव श्रद्धा दिलीप चव्हाण. मी औरंगाबादवरून आली आहे आणि माझं शिक्षण BE झालं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमधून. तुमचं वय किती? माझं वय 22 आहे. 22 आहे. उंची किती? 5 फूट 3 इंच. 5 फूट 3 इंच. नोकरी करता आहात तुम्ही? नाही, मी घरीच असते. घरीच आहे. तुमच्या वयाविषयी काय अपेक्षा? वेल सेटल आणि एज्युकेटेड असावं. वेल सेटल, एज्युकेटेड. नोकरी करणारा? हो, नक्की. चालेल. व्यवसाय करणारा? प्रेफरन्स नोकरी करणारा? हां. अजून काही अपेक्षा? नाही. धन्यवाद. थँक्यू. वधू क्रमांक 114, वधू क्रमांक 114, कुमारी माहेश्वरी सुधाकर गुमटे, औरंगाबादच्या रहिवासी, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल एज्युकेशन झालेलं. मुलाखत देत आहेत. पालकांनी परिचय द्या. हॅलो, मी सुनीता माईक जवळ घेऊन बोला. मी सुनीता सुधाकर गुमटे, ही माझी मुलगी आहे. तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. माझं 114. 114. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव माहेश्वरी. माईक जवळ घेऊन बोला. माझं नाव माहेश्वरी सुधाकर गुमटे आहे. मी औरंगाबाद येथे राहते. तुमचं शिक्षण काय झालंय? माझं डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे शिक्षण झालं. वय किती? 21. 21. उंची? माझी उंची 5 फूट 3 इंच आहे. 5 फूट 3 इंच. नोकरी करता आहात तुम्ही? नाही, म्हणजे सध्या केला होता जॉब, पण म्हणजे फील्ड वाईज जॉब बघायचं आहे मला. सध्या नाही आहे जॉब? केला होता. मला 8,500 पेमेंट होता. दूध ट्रान्समिशनमध्ये जॉब करत होते मी. वराविषयी काही अपेक्षा? सुशिक्षित पाहिजे आणि निर्व्यसनी पाहिजे. निर्व्यसनी. नोकरी करणारा की व्यवसाय करणारा? नाही, तसं काही हरकत. तसं काही नाही. अजून काही अपेक्षा? नाही. काही नाही. धन्यवाद. थँक्यू. यानंतर वधू क्रमांक 121, वधू क्रमांक 121, सूचीमध्ये नाव कुमारी पायल
महेंद्र चव्हाण अकोल्याहून आलेले आहे. MSc आणि BE झालेले लेक्चरर म्हणून काम करतायत. मुलाखत देतो. माझं नाव संगीता महेंद्र चव्हाण, मी अकोल्याहून आलेली आहे. 121 झालं नाही 122. माझं नाव महेंद्र मुरलीधर चव्हाण, अकोल्याहून आलो. तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. माझा नोंदणी क्रमांक 121 आहे. 121. हां. पूर्ण नाव सांगा. माझं नाव पायल महेंद्र चव्हाण आहे. माझा MSc टेक्सटाईल झाला आहे आणि BEd झालं आहे. BEd पण झालंय. आणि मी सध्या जळगावमध्ये ॲज अ लेक्चरर जॉब करते आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. तुमचं वय सांगा. माझं वय 26 वर्ष. 26 वर्ष. उंची 5 फूट 2 इंच. 5 फूट 2 इंच. तुमचं मासिक उत्पन्न सांगू शकाल. नाही, माझं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, त्याच्यावर नंतर. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. वराविषयी काय अपेक्षा. सुशिक्षित पाहिजे. सुशिक्षित. हां. नोकरी करू देणारा. नाही, असं काही कंपल्शन नाही. तुम्ही नोकरी करून व्यवसाय पण चालेल तुम्हाला. हो चालेल. अजून काय अपेक्षा. अजून काय नाही. धन्यवाद. या ठिकाणी वधू क्रमांक 56 अक्षता सुधीर देवदास. काही कारणामुळे ह्या वधू इथे येऊ शकल्या नाहीत, परंतु त्यांचे आईवडील या ठिकाणी आहेत. मुलाखत ते आपण त्यांना माहिती विचारून त्यांच्याकडून आपण या वधूबद्दल माहिती घेऊ शकता. F56 अक्षता सुधीर देवदास. हॅलो हॅलो. हां, द्या परिचय. मी सुधीर जगन्नाथराव. माईक जवळ घेऊन बोला सर. सुधीर जगन्नाथराव देवदास, राहणारा बागलकोट, कर्नाटका. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. माझी मुलगीचं नाव अक्षता आणि ती MTech फायनल इयरला आता अपियर झालेली आहे. एक्झाममुळं ती आली नाही इथं. आणि एज आहे 25. हॅलो, एज इज 25. MTech फायनल इयर करत आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये. कॉम्प्युटर सायन्समध्ये. वराविषयी काय अपेक्षा तुमच्या. इक्वलंट और बी. ही शुड बी BE. इक्वलंट टू हर. ठीक आहे सर, धन्यवाद. ओके, थँक्यू. यानंतर वर क्रमांक 132. वर क्रमांक 132 132 आनंद कृष्णराव चव्हाण. हॅलो, मी कल्पना कृष्णराव चव्हाण, अकोल्याहून आलो आम्ही आणि हा माझा मुलगा आहे. मी कृष्णा मुरलीधर चव्हाण, अकोल्याहून बोलतो. तुझ्या प्रल्हादराव सोनमारेशी. माझं नाव आनंद कृष्णराव चव्हाण आहे. माझा बॅच नंबर आहे 132. माईक जवळ घ्या थोडा. माझा बॅच नंबर आहे 132. माझं एज्युकेशन MBA फायनान्स झालेलं आहे. त्याच्यानंतर मी डिप्लोमा इन फोटोग्राफी केलेला आहे. फोटोग्राफीमध्ये डिप्लोमा केलेला आहे 2 वर्षाचा फुल टाईम. आणि आता मी मुंबईमध्ये फोटोग्राफीचा बिझनेस करत आहे. तुमचा नोंदणी क्रमांक सांगा पहिल्यांदा. 132. मग भावी वधूविषयी अपेक्षा काय आहेत. मग अपेक्षा सर्वांना समजून घेणारी हवी आणि समजूतदार, बस. बाकी नोकरी करणारे. चालेल चालेल चालेल. नो इश्यू. शिक्षणाची अट आहे काही. ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन तरी पाहिजे. ठीक आहे. अजून काही सांगायचं. नाही, थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद. उंची काय आहे. 5 फूट 5 इंच. ठीक. महेश सूर्यकांत गवळी. द्या परिचय करून द्या तुमचा. मी प्राध्यापिका अश्विनी सूर्यकांत गवळी, राहणार बार्शी, लेक्चरर आहे मी श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे. हा माझा भाऊ आहे. आम्हाला आई वडील नसल्यामुळं मी मोठी बहीण ह्या नात्याने त्याच्यासाठी वधू बघण्यासाठी आलेले आहे. ठीक आहे. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव महेश सूर्यकांत गवळी. माझं शिक्षण MSc केमिस्ट्री, D.Ed आणि B.Ed. सध्या मी एका प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक म्हणून काम करतो. माझा पगार 20,000 आहे. फक्त सूचीमध्ये प्रिंट होत असताना असं प्रिंट झाले की माझा स्वतःचे प्रायव्हेट क्लासेस आहेत म्हणून मी दुसऱ्याच्या प्रायव्हेट क्लासेसमध्ये शिक्षक म्हणून काम करतो आहे. आम्ही राहणार लातूरमध्ये राहतो. आम्हाला राहायला घर नाही आहे. भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो आम्ही.
मग अपेक्षा म्हटलं तर ज्याला भाड्याचे घर चालत असेल, भाड्याचा फ्लॅट, आणि ज्याला 20,000 पगार चालत असं ज्या वधू पक्षाला मान्य होत असेल ते आम्हाला चालतात. तुमचं नोंदणी क्रमांक सांगा. M113 आणि मासिक उत्पन्न 20,000. आणि वय वय 31. उंची 6 फूट. ठीक आहे. अजून काही सांगायचं आहे? नाही. थँक्यू. धन्यवाद. वधू क्रमांक 72. वधू क्रमांक 72. मी राजेश जाधव. आत्ता मला गुमटे साहेब म्हणले उमेदवार तुम्ही आहेत का? अरे मी म्हणलो नाही. चांगली गोष्ट आहे. मग सोबत आहे. कालपासून माझा चेहरा पाहून पाहून सर्वजण कंटाळलेत. आता तुमच्यासारखाच मी एक पालक. ही माझी पुतणी. मी राजेश जाधव, नांदेडलाच असतो. माझा एवढा परिचय पुरेसा आहे. खरा परिचय माझ्या पुतणीला द्यायचा आहे, स्वातीला द्यायचा आहे. ती तुम्हाला परिचय देईल. ठीक आहे बेटा, तुझा नोंदणी क्रमांक सांग पहिल्यांदा. नमस्कार सर्वांना. माझं नोंदणी क्रमांक 72 आहे. माझं नाव स्वाती नागनाथराव जाधव. वय 31. मी MCA आणि MBA दोन्ही केलेलं आहे. मी पुण्यात ॲसिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉबला आहे. मला अपेक्षा आहे की वेल एज्युकेटेड किंवा बिझनेसमॅन असेल तरीही चालेल. फक्त वेल एज्युकेटेड, अंडरस्टँडेबल, केअरिंग असं नेचर असावं. ठीक आहे. वय सांग एकदा. 31. हो. आणि नोंदणी क्रमांक 72. आणि उंची 5. अजून काही अपेक्षा नाही? ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद. सरांनी अजून काही अपेक्षा असतील तर सांगाव्यात. नाही, माझी तर काही अपेक्षा नाही. नाही आहे. ठीक आहे. मी आता नकोच म्हणायलो. बरं, माझं ठीक आहे. तुमचीच विचार. माझ्या अपेक्षा नाही आहेत. मला नकोच. यानंतर वर क्रमांक 122. अनघाकडून मी तुमचं धन्यवाद वर करते. क्रमांक आणि 122 मनमोहन बबन शिंदे. मी इथंच बसतो याच्यासाठी की हा माझा भाचा आहे मोहन शिंदे. ते माझे मेहुणे आहेत. मेहुण्यांना विनंती करतो त्यांनी आपला परिचय द्यावा. माझा परिचय झाला आहे सगळ्याशी. माझे नाव बबन आसराज शिंदे. माईक जवळ घ्या. माझे नाव बबन आसराजी शिंदे, बीड. ठीक आहे. आता नमस्कार. माझं नाव मनमोहन बबनराव शिंदे. माझा कोड आहे, नंबर आहे 122. तुमचं शिक्षण सांगा. माझं शिक्षण BA DED झालेलं आहे. उंची 5 फूट 4 इंच. तुम्ही काय नोकरी व्यवसाय? हो, मी सध्या शिक्षक म्हणून काम करतो. शिक्षक आहे मी. आणि औरंगाबादमध्ये खुलताबाद तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये काम करतो. ठीक आहे. पण मासिक उत्पन्न? माझं मासिक उत्पन्न 18,000. भावी वधूविषयी अपेक्षा सांगा. सुशिक्षित असावी व तिला काही जर पुढं काही शिकण्याची आणि काही जर नोकरी करण्याची इच्छा असेल तरी पण चालेल. अजून काही सांगायचं आहे? नो थँक्स. ठीक आहे. धन्यवाद. यानंतरचे वर क्रमांक 289. वर क्रमांक 289. वर क्रमांक 289. स्वतः मुलगा इथं आलेला नाही. माझी भाचीची मुलगी आणि भाचे जावई इथं आहेत. मुलाचं नाव आहे नागेश प्रेमचंद्र वाघमारे, मुक्काम पोस्ट भालकी. जन्मदिनांक आहे 10 ऑगस्ट 1990 आणि सध्या पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये तो क्लास 4 म्हणून काम करतोय. त्याला मुलगी अशी हवी आहे 10वी पास असेल तरी चालेल किंवा 7वी पास असेल तरी चालेल, थोडंफार शिक्षण असावं. तशी सर्वांना समजणारी ती आपोआपच होईल असं मला वाटतंय. तेव्हा त्याच्या अपेक्षा मी फोनवर बोललो. त्याच्या अपेक्षा अशा आहेत की 7वी किंवा 10वी पास असेल तर चालेल. सध्या तो पुण्यामध्ये जॉब करतो. तुम्हाला त्याचं मासिक उत्पन्न सांगा ना.
मानसी उत्पादन 25 आहे, 25,000. ठीक आहे. अजून काही सांगायचं आहे तुम्हाला पालक म्हणून? काय नाही, शिकलेले बी चालेल, न शिकले पण चालेल. जॉब केले तर बी चालेल, जॉब करू देणार केलं तर. ठीक आहे. शिकायची इच्छा असेल तर शिकवणार का हां, पुढं? शिकू देणार. ठीक आहे. अजून तुम्हाला काही बोलायचं आहे? नाही नाही, काय नाही. धन्यवाद. थँक्यू. यानंतर वर्ग क्रमांक 288, वर्ग क्रमांक 288, 288. नमस्कार. वर्ग क्रमांक 288, 288. हा माझ्या मेहुणीचा मुलगा आहे, चव्हाण. हे मूळचे बिदरचे. सध्या हा मुलगा आंबेजोगाई डिस्ट्रिक्ट परळीमध्ये तो MIT कॉलेजमध्ये संगणक शिक्षक कॉम्प्युटर टीचर म्हणून तो काम करतो आहे. हे प्रॉपर जरी बिदरचे असले तर मुलगा हा आंबेजोगाईला स्थायिक झालेला आहे. त्याच्या नोकरीच्या मानानं तो ज्या ठिकाणी त्याला सर्व्हिस मिळेल, ट्रान्सफर होईल, त्या ठिकाणी तो जाण्याची त्याची तयारी आहे. मुलगा इथं बाजूला बसलेला आहे, तो आपली सगळी माहिती सांगायला येतं. नोंदणी क्रमांक सांगा. 288 M. नाव काय? मयूर मनोहर चव्हाण. तुमचं तुम्ही पण अंबाजोगाईहून आलात का मग? हां, आंबेजोगाईहून. माझं शिक्षण पूर्ण आंबेजोगाईला झालं आहे. लहानपणापासून आंबेजोगाईलाच राहतो. वय काय? माझं 30. उंची? 5 फूट 6 इंच. मासिक उत्पन्न? मासिक उत्पन्न पेमेंट आणि ऑर्डर पकडून 35,000 पडतं. मग वधूविषयी अपेक्षा? ग्रॅज्युएट असावी. नोकरी करणारी चालेल? हो ना, जर नोकरी करायची इच्छा असेल तर मी माझ्या संस्थेतच कामाला गेलो, जॉबवर. ठीक. अजून काही सांगायचं आहे? नाही. धन्यवाद. सोबत आलेल्यांनी परिचय द्यावा. चालू दे. मी आतिश चंद्रकांत आनेराव, मी बीडचा आहे. माझ्यासोबत कुणाल दिनेश बोरकर हे माझे मेवणे आहेत. ते BSc ॲग्री झालेले असून ते पुसदचे आहेत. जवळ माईक घ्या. पुसदचे आहेत. पुढील त्यांच्याबद्दल माहिती हे स्वतः सांगते. तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. माझा नोंदणी क्रमांक M25 आहे. तुमचं नाव काय? माझं नाव कुणाल दिनेश बोरकर. शिक्षण? शिक्षण माझं BSc ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि नंतर मी MBA केलं आहे. सध्या कुठे कर? सध्या मी पुसदला जॉब करतो आहे. BSF ॲग्रिकल्चर कंपनी आहे, केमिकल कंपनी. त्याच्यामध्ये ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून मी कार्यरत आहे. पुसद हेडक्वार्टर आहे, यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये मला काम असतं. मासिक उत्पन्न काय? मासिक मला 35पर्यंत जातं. तुमचं वय? माझं 29. उंची? उंची 5.11. काही अपेक्षा वधूविषयी? वधूकडून अपेक्षा सांगायचं झालं तर एज्युकेटेड असावी आणि जर जॉब करणं इच्छा असेल किंवा करत असेल तरी चालेल आणि करण्याची इच्छा असेल तर माझं काही हरकत नाही, माझा सपोर्ट राहील पूर्ण. अजून काही सांगायचं आहे? नाही, धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. पालकांनी परिचय द्यावा. नमस्कार. माझं नाव निलेश अशोक नागवंशी. मी सोलापूरला राहतो आहे. हा माझा मेहुणा आहे, तर याच्यासाठी आम्ही वधू बघत आहोत. अच्छा, द्यावं मुलाला माईक. सांगा तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. माझा नोंदणी क्रमांक आहे 87. पूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण नाव आहे निशांक सुधाकर पिंपळे. मी राहणार लातूर. माझा सध्याचा जो जॉब आहे, आय एम असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स, रायशी शाहू महाविद्यालय लातूर. मंथली इन्कम सांगा तुमची. सध्या मी जी सॅलरी घेतो अकॉर्डिंग टू 6 पे 6वा वेतन आयोग नुसार मी सॅलरी घेतोय सध्या. अच्छा अच्छा अच्छा. वधूबद्दल काही अपेक्षा असतील तर? वधूबद्दल अपेक्षा ॲटलिस्ट ग्रॅज्युएट असावी, उंची 5 फूट 5 इंच असावी, कारण की माझी आहे 6 फूट 1 इंच. बस एवढीच इच्छा आहे. बस. धन्यवाद. थँक्यू. हॅलो. एक मोबाईल सापडलेला आहे इकडे.
सॅमसंग कंपनीचा मोबाईल आहे. ज्याचा कुणाचा असेल त्यांनी गुमटे साहेबांकडनं घेऊन जावा. हा इथं स्टेजवर मी ठेवलेला आहे. हॅलो हॅलो, एक बॅच सापडलेला आहे M118. त्यांनी हा बॅचही इकडून घेऊन जावा. पालकांनी परिचय द्यावा. आप मराठी बोल सकते हो हिंदी? मराठी, तेलुगू, हिंदी, इंग्लिश. हाँ, मराठीत परिचय द्या. मी नंदकुमार जवळकर, इन्स्पेक्टर ऑफ पोलीस CID. हां, थोडा माईक जवळ घ्या. मला 3 मुलं आहे. हां. हे माझा मोठा मुलगा आहे. मोठे मुलासाठी सुनबाई सिलेक्ट करायला आलेले आहे मी. नेक्स्ट टाइमचे मोठे मुलाने घ्या. अच्छा, आपला नोंदणी क्रमांक सांगा. नमस्कार सगळ्यांना. माझा नंबर आहे 186. 186. M186. हां, च्या पूर्ण नाव सांगा तुमचं. माझं नाव संदीप नंदकुमार जवळकर आहे. मी हैदराबाद तेलंगणाने आलेला आहे. तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे? मी B.Tech कंप्लीट केला. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मी कंप्लीट केला. अच्छा, तुमचं वय किती आहे? 26 पूर्ण झाले माझे. उंची? 5 फूट 8 इंच. अच्छा, सध्या नोकरी करता? हां, प्रेझेंटली मी ICICI बँकमध्ये क्रेडिट कार्ड डिपार्टमध्ये जॉब करतो आहे. मीन वाईल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला प्रिपेअर करायला. काय तुमचं मासिक उत्पन्न? प्रेझेंटली माझ्या 3 लाखचे पॅकेज आहे. 3 lakhs पर ॲनमचे पॅकेज आहे. पॅकेज आहे. अच्छा, सांगा भाऊ, भावी वधूबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत? कशी पाहिजे आपल्याला मुलगी? मुलगी एज्युकेशन पाहिजे, एज्युकेटेड पाहिजे आणि घर सांभाळणारी पाहिजे. सर्व्हिसवाली? सर्व्हिसवर मला काही प्रॉब्लेम नाही आहे. सर्व्हिस करत जॉब करते तर मला हे नाही आहे, पाबंद नाही आहे. सर्व्हिस करून घर सांभाळणारी पाहिजे. डेफिनेटली. फक्त सर्व्हिस केली तरी नाही चालणार, घर सांभाळणारी पाहिजेच. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. यानंतरचे वर क्रमांक 195, 195 अनिल कुमार अर्जुनराव चव्हाण, होसपेट कर्नाटक येथून आलेले. PUC आहेत आणि इंजिनिअरिंग वर्क्स त्यांचा आहे. मुलाखत देतील. पालकांनी परिचय द्यावा. पालक आलेत का सोबत? त्यांना सांगू द्या, त्यांना नाव वगैरे सांगू द्या. तुमचा परिचय द्या. मोठा भाऊ आहे. थोडा माईक जवळ घ्या. हां, माझं नाव संतोष कुमार चव्हाण आहे. संतोष कुमार अर्जुनराव चव्हाण है, कर्नाटकाने बಳ್ಳारी डिस्ट्रिक्ट कंपनीने आले आहे. माझे छोटे भाऊला मुलगी बघायसाठी आले. तुमचा लहान भाऊ आहे? लहान भाऊ. हां, ऐकू येत नाही, थोडं माईक जवळ घेऊन बोला. भावासाठी आलाय? भावासाठी आले. अच्छा, त्यांना द्या माईक. तुमचा नोंदणी क्रमांक सांगा. कॉल करा बरं. बॅच नंबर सांगा. 195. बॅच क्रमांक परत सांगा. M195. 185. 95. 25. सांगा. तुमचं नाव सांगा पूर्ण. अनिल कुमार अर्जुनराव चव्हाण. शिक्षण किती झालंय? सेकंड PUC. कुठून आलात आपण? कर्नाटकने, कंपली बಳ್ಳारी जिल्ह्याने आलेले. कंपली. अच्छा, उंची किती आहे तुमची? 5 feet 4 inches. वय? 30 कंप्लीट. 30. अच्छा, सध्या काय करता तुम्ही? नोकरी की व्यवसाय? नाही, ओन बिझनेस आहे. ओन बिझनेस आहे. ओन बिझनेस आहे. होम बिझनेस आहे. अच्छा, काय बिझनेस आहे थोडी माहिती द्या. ट्रॉली मॅन्युफॅक्चर्स आहे आपला. ट्रॉलियर. काय तुमचं मासिक उत्पन्न? महिन्याला किती? हां, 50,000 इन्कम आहे महिना. महिन्याला 50,000 इन्कम आहे. अच्छा, थोडं वधूबद्दल काही माहिती सांगा. एज्युकेटेड पाहिजे आणि घर सांभाळणार पाहिजे. घर सांभाळणारी पाहिजे, शिकलेली. कमी शिक्षण असेल तर चालेल. अच्छा, सर्व्हिस करणारी जर भेटली तरी चालेल. तुमच्या व्यवसायात हातभार लावणारी हां, चालत ना, अशी असेल तरी जास्त उत्तम. हां. अच्छा, अजून काय बोलायचंय? काय? धन्यवाद. धन्यवाद. यानंतरचे वधू क्रमांक 172. वधू क्रमांक 172. माझ्या मामाची मुलगी स्टेजवर यायला तयार नव्हती.
मी तिला स्टेजवर आणलं. सर्व पालकांनाही विनंती करतो की असे बरेचसे उपवधू आणि उपवर अजून समोर बसून फक्त पाहत आहेत कसं चाललंय. मी तिला सपोर्ट केला. मी म्हणलं तू चल स्टेजवर, मी आहे सोबत. ॲक्च्युअल मला काही बोलायचं नाही, बोलायचं तिलाच आहे, परंतु फक्त थोडा मोरली सपोर्ट द्या पाल्यांना आपल्या, जेणेकरून ते इथपर्यंत येतील. इथपर्यंत आल्यानंतर मला भेटू द्या, मी प्रत्येकाच्या सोबत वाटल्यास इथे येऊन थांबतो. माझी सरांना एक विनंती आहे की आत्तापर्यंत ज्या मुलाखती घेतल्या आपण त्याच्यामध्ये मुलींची इच्छा आहे की वेल सेटेड पाहिजे, तर त्याबद्दल तुम्ही 2 शब्द बोला. सर्वांचंच मत असं चाललंय की सर्वच मुलींना वेल सेटल्ड मुलगा पाहिजे, परंतु अगोदरच सेटल्ड असलेला मुलगा जर तुम्ही करून घ्याल तर नेमकं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं सेटल केव्हा व्हायचं मला ते समजत नाही आहे. आम्ही ज्यावेळेस लग्न केलो, आमच्याही काळी ज्यावेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेस मला वाटत नाही की मी सेटल्ड होतो. आता मला वाटतंय मी आता खऱ्या अर्थानं सेटल झालोय. याचं कारण असं की ज्यावेळेस माझी मिसेस आली, तिचं MSc फिजिक्स आहे, माझंही MSc फिजिक्स आहे. ज्यावेळेस माझं लग्न ठरलं त्यावेळेस मला नोकरी नव्हती, परंतु मी माझ्या पायावर उभा होतो. मला माहीत होतं की मी जिथं लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची हिंमत माझ्यात होती, म्हणून मी लग्न केलं. आणि आज मी माझ्या स्वबळावर जे काही तुम्ही पाहत आहात मला, तो मी आज तुमच्या समोर आहे. वेल सेटल होण्यासाठी अगोदर सेटल असलेला मुलगा पाहू नका, विनंती आहे तुम्हाला. तो नक्कीच नंतर सेटल होणार आहे आणि तुमचा सपोर्ट असल्याशिवाय ते तुमचं सेटलमेंट होणार नाही. म्हणून माझी वधूवरांना सूचना म्हणण्यापेक्षा विनंती अशी आहे की कृपया तुम्ही तसं काही तुमचा गैरसमज दूर करा. तुम्हाला सेटल होण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे आणि आजच्या परिस्थितीला मेहनतीशिवाय फळ नाही. म्हणून तुम्हाला पुनश्च एकदा विनंती करतो, सेटलमेंट होण्यासाठी दोघांनी काम करावं लागणार आहे. दोघांनी काम केल्याशिवाय तुमचं सेटल बॅडमिंटन होणार नाही, तुम्ही त्या ग्राउंडवर उतरू शकणार नाही आणि तुम्ही जिंकू शकणार नाही. म्हणून तुम्हाला सेटल व्हायचंय. धन्यवाद. धन्यवाद सर. असाच सर्वांनी जर विचार केला तर सगळ्यांच्याच मनाच्या इच्छा पूर्ण होतील. धन्यवाद. पालकांनी परिचय द्यावा. मी बीड जिल्ह्यातून आलो आहे. आसाराम किसन रामकुशे. मी साखर कारखान्यामध्ये ड्युटीला आहे, ह्याच्या तेलगावच्या माजलगाव सहकारी साखर कारखाना. तर माझी मुलीसाठी मी आलो होतो. अच्छा, मुलीला द्या माईक. हा, मुलीला द्या माईक, मुलीला द्या. सांगा तुमचं नोंदणी क्रमांक सांगा. 172. माईक जवळ घेऊन बोला आणि घाबरू नका. आई वडील सोबत आहेत आणि उलट सर आमचे एवढे तुम्हाला पाठिंबा देतात, तर तुम्ही न भीता तुमचा परिचय द्या. सांगा नोंदणी क्रमांक सांगा. माईक जवळ घ्या, जोरात सांगा. 172. अच्छा, पूर्ण नाव सांगा. कुमारी अंकुशे पूजा आसाराम. कुठून आलात तुम्ही? हरिश्चंद्र पिंपरी, बीड जिल्हा. ऐकू येत नाहीये, व्यवस्थित सांगा. हरिश्चंद्र पिंपरी, बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामधून आलात. काय शिक्षण झालंय तुमचं? TY BSc चालू आहे. अच्छा, वय किती? 21 चालू आहे. उंची? 5 फूट 2 इंच. अच्छा, सध्या शिक्षण घेता की झालंय शिक्षण? चालू आहे शिक्षण. अच्छा, मग सांगा तुमच्या वराबद्दलच्या अपेक्षा. मुलाला व्यसन नसावं आणि व्यवसाय नोकरी दोन्ही चालेल. दोन्ही चालेल. बद्दल आदर असावा, एवढंच. बरं बरं, धन्यवाद. त्यानुसार M48 वर क्रमांक 48. नमस्कार. आज काही प्रोफेशनल कारणास्तव माझे मामे भाऊ तपेश अनिलकुमार काकडे हे आज इथे येऊ शकले नाही, तर त्याबद्दलच आम्ही मार्गदर्शन म्हणजे त्याची माहिती देणार आहोत. आपल्याला डिस्प्लेमध्ये दिसतच असेल त्याची वैयक्तिक माहिती. तिथे एक फक्त त्रुटी आहे, त्याचं मासिक उत्पन्न जरा चुकलेलं आहे तिथे, तर त्याबद्दल आम्ही सांगूच. तपेश काकडे हे खाजगी नोकरीला आहेत कंपनीमध्ये, मेकॅनिकल इंजिनियर आहेत. ते औरंगाबाद येथील रहिवासी आहेत.
माझ्या बाजूला त्यांचे आईवडील आहेत अनिल कुमार काकडे, हे सुद्धा कंपनीमध्ये ओखाड कंपनीमध्ये कार्यरत आहे ऑफिसर, आणि त्यांच्या आई आहेत. अपेक्षा मुलीकडून काही जास्त नाही आहे, फक्त मुलांनी मला एक मॅसेज पाठवला आहे, मी तो वाचून दाखवतो. मुलाची अपेक्षा आहे मुलींनी नोकरी केली चालेल, नाही केली चालेल, नोकरी नाही तर काही प्रोफेशन करायचं असेल तरीही चालेल, फक्त प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ हे बॅलन्स ठेवायला पाहिजे. आणि महत्त्वाची त्यांनी एक अट टाकलेली आहे, मुलींनी मनापासून आईला सासू नाही तर त्याच्या आईला आईच मनापासून म्हणायला पाहिजे, हीच त्याची एक अट आहे. त्याचं मासिक जे उत्पन्न आहे जे तिथं चुकलेलं आहे त्याचं टोटल मासिक उत्पन्न नोकरी आणि अदरमधून हे 30,000 रुपीज आहे, 30,000 रुपये मासिक, आणि त्यांचं फॅमिली इन्कम हे 60,000 रुपये मंथली आहे.